व्हाईट सॉस पास्ता एकदम सोप्या पद्धतीत घरी कसं बनवायचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जास्त काही आपल्याला लागत नाही, घरी बनवायची खूप सोपी रेसिपी आहे. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये. तर मी माझ्या आवडीच्या भाज्या कट करून घेतल्यात. स्वीट कॉर्न घेतले, ब्रॉकली घेतली आणि एक शिमला मिरची घेतली आणि बारीक केलेलं लसूण घेतले. लसूण मिक्सरमध्ये ठेचून न घेता थोडंसं त्याला एकदम बारीक चॉप करून वगैरे घेतलं तर ते जास्त चांगलं लागतं. पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पास्ता. तुमच्या पास्ताच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं की त्याला किती वेळ लागतो शिजायला, तर तेवढा वेळ आपल्याला ठेवायचा आहे. 10 ते 12 मिनिट मोस्टली असतं पॅकेटवरती. मी मोठा पास्ता वापरला आहे. तुम्ही लहान किंवा वेगळ्या शेपचा पण वापरू शकता, जो पण अवेलेबल असेल तो. आता आपण पहिल्यांदा बनवून घेणार आहोत व्हाईट सॉस, जो मेन इन्ग्रेडियंट आहे या पास्तामधला. बटर घालून घ्यायचे पॅनमध्ये. मी जास्त बटर वापरले, तुम्ही थोडंसं कमी वापरू शकता. भरपूर बटर असेल तर क्रीमी टेक्स्चर येतं, परंतु माझं जरा जास्तच झालं होतं, तुम्ही थोडंसं कमी घाला. त्यानंतर मैदा घातला आहे मी 2 चमचे. तुमचं जे प्रमाण आहे त्यानुसार घाला. मी 3 ते 4 लोकांसाठी पास्ता बनवत होते म्हणून मी सगळं प्रमाण जास्तीत जास्त वापरते, तर तुम्ही त्यानुसार कमी जास्त करू शकता. बटर घातल्यानंतर छानपैकी मेल्ट झाल्यावर आपल्याला असं थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे. लम्स राहणार नाहीत. जे मैदा घातलं आहे त्याचं लक्ष द्या आणि हळूहळू दूध घालून त्याला मस्तपैकी शिजून घेऊ द्या. तर क्रीम जी असते व्हाईट सॉस पास्ताची, जे खालचा सॉस असतो, बेस असतो, तो छानपैकी असा शिजला पाहिजे. जे काही भाज्या आहेत त्या मी एकदा उकडून घेतल्या आहेत. ब्रॉकली आणि स्वीट कॉर्न हे मी थोडे उकडून घेतलेत, जेणेकरून की ते छानपैकी शिजतील. शिमला मिरचीला गरज पडत नाही उकडण्याची. ब्रॉकली पण तुम्हाला पूर्ण उकळून घ्यायची नाही आहे. थोडंसं गरम पाण्यामध्ये एक 5 मिनिट उकळायला ठेवलं तर ते छान सॉफ्ट होते आणि चव छान लागते, म्हणून मी त्याला उकळून घेतलं होतं. तुम्ही डिरेक्ट पण घेऊ शकता. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला बटर घालून त्याच्यामध्ये लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व काही भाज्या टाकायच्यात. थोडंसं मीठ टाकून त्याला शिजू द्यायचं आहे. घरी आपल्याकडे जे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स असतं ते वापरायचं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. दुसरा कोणताही मसाला आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाही आहे, फक्त चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो वापरायचा आहे. आणि या भाज्याला थोडंसं मी वाफारून घेते प्लेट झाकून. तोपर्यंत आपलं जे काही पास्ता शिजायला ठेवला होता आपण एवढा वेळ उकळत्या पाण्यामध्ये, त्याला काढून घेतले. त्याचं सगळं पाणी काढून घेतले. ते जे पाणी आपण काढतो ना, ते फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला, ते नंतर वापरायचं आहे. तुम्हाला मी पुढे सांगतेच, तर ते तसंच ठेवायचं आहे, ते टाकायचं नाही आहे. आता आपण ज्या भाज्या बनवल्यात ना, ते व्यवस्थित शिजल्यात. त्याच्यामध्ये जे आपण व्हाईट सॉस बनवला होता तो सॉस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी त्याला शिजू द्यायचे. जर तुम्हाला वाटलं की खूप घट्ट झाले तर जे आपण पास्ता शिजवलेलं पाणी होतं ते त्याच्यामध्ये वापरायचे आणि याला छानपैकी आणखीन एक उकळी येऊ द्यायची. आणि याला एक उकळी आली की मग जो काही आपला पास्ता आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. थोडासा थिक असा सॉस झाला आहे लक्षात आलं की मग याच्यामध्ये जो आपण पास्ता बनवला आहे तो टाकून घ्या. आणि जर तुम्हाला वाटते की सॉस कमी झाला आहे, आपल्याला जास्त लागणार होता आणि पास्ता जास्त आहे, तर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता, जे आपण पास्ता उकळल्यानंतर काढून ठेवलं होतं. मी इथं मॉजरेला चीज वापरते. तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता. नॉर्मल चीज असतं ते खिसून वगैरे पण घालू शकता. याच्यासाठी खास काही चीज येतात वेगळे वेगळे. मी हे चीज घेतलं होतं. हे थोडंसं हार्ड असतं आणि हे खिसून घालतात. पिझ्झावरती पण याला वापरतात. खास पास्तासाठीचे काही चीज असतात, तुम्ही कोणतेही वापरू शकता. साधं आपलं चीज वापरलं तरी पण चालतं. आणि याला छानपैकी भरपूर चीज मी घालून घेतले, कारण ते चीजी असला ना पास्ता तर छान वाटतो. हे सगळं केल्यानंतर तुमच्या चवीनुसार परत एकदा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे, कारण की दुसरे कोणतेच आपण मसाले वापरत नाही आहेत. तर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि मीठ याचं प्रमाण बरोबर असलं तर याची चव एकदम छान लागते. तर याला पण थोडा वेळ शिजून घ्यायचं, म्हणजे पास्तामध्ये जे व्हाईट सॉस आहे ना तो छानपैकी एकदम मिक्स होऊन जाईल. याला थोडंसं बंद करून वाफारून घेतलं तरी चालतं. लगेच 3 ते 4 मिनटामध्ये आपल्याला गॅस बंद करून सर्विंगला घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की सॉस कमी होतं आहे तर मग तुम्ही जे पाणी काढून ठेवलं होतं ना पास्तामधलं ते अधूनमधून टाकू शकता. जास्त पण पातळ व्हायला नको, कारण की व्हाईट सॉस पास्ता हा थोडासा थिक ग्रेव्हीमध्ये येतो, तर एकदम रनी त्याची ग्रेव्ही व्हायला नको. छानपैकी एखाद्या पॅनमध्ये तुम्ही काढून घ्या आणि सर्व करा. जर रेसिपी आवडली असेल तर
चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते पण एकदा पहा. आपण भेटूयात अशाच आणखीन एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या.